नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपलं नवरात्र चालू आहे, उपास चालू आहे. त्याच्यासाठी मी गुरुवारच्या व्हिडिओमध्ये गुलकंद आणि खजूर ह्याच्यापासून खीर दाखवली आहे. आज तुम्हाला उपासाची मिसळ कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते मी. रताळाचा खीस केलाय मी. एक रताळाचा खीस केलेला आहे. ह्याचा व्हिडिओ मी आधीच्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे ह्याची रेसिपी. साबुदाणा घेतला एक वाटीवर, रात्रभर भिजवलेला आहे. आमटीसाठी बटाटा चिरून घेतला एक बारीक, आणि मिसळवर घालायला शेव, बटाटा शेव ह्याचा पण व्हिडिओ केलेला आहे, जाऊन बघा. ते शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, मिरची, 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, आणि दही. आता आपण आमटी करून घेऊया. पातेलं गरम झाले. एक थोडंसं अर्धा चमचाच तेल घालायचं, जास्त नाही. ह्याच्यात मी जिरे वगैरे घालणार नाही, कारण उपासाला आमच्याकडं नाही चालत. मी डायरेक्ट बटाटा टाकणार आहे त्याच्यात. बटाटा थोडासा परतून द्यायचा. लगेच मिरचीची पेस्ट जरी घातली तरी चालेल. मग तुम्हाला जर फार तिखट नको असेल तर तुमच्या अंदाजाने लाल तिखट घाला किंवा हिरवी मिरची घाला, चालते. मी तर अर्धा चमचा लाल तिखट घालते. जरासं परतून घेऊया. आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 4 चमचे. चवीनुसार मीठ. थोडंसं परतून घेऊया. आणि बटाटा शिजेल एवढं पाणी घालायचं. फार पातळ करायची नाही. अशी तुम्ही ताकातली सुद्धा आमटी करू शकता. म्हणजे त्याच्यात बटाटा नाही घालायचा, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची किंवा मग लाल तिखट. त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे यूट्यूबला. आता आपली आमटी शिजायला ठेवूया. तोपर्यंत खिचडी करून घ्यायची. आपण आता साबुदाण्याची खिचडी करूया. 1 चमचाभर तेल घालते मी. कढई तापली आहे. मिरच्या घालते. ह्याच्यात मी आधी रताळाचा खीस करून घेतलाय, त्यामुळे अशी दिसते कढई. मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजल्यात. आता आपण साबुदाणा टाकूया. साबुदाण्यात मी एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलंय, चवीनुसार मीठ, आणि चिमूटभर साखर घातली. घालून घेऊया कढईत. खिचडी तयार करून घेऊया. छान लागते उपासाची मिसळ. ह्या उपासाला सोलापूर भागात सगळं खातात. खिचडी, वरी. खिचडी आपली तयार झाल्या. एकदम वाफ आल्या छान आणि मोकळी झाल्या. बघा. आता ही जरा थोडी थंड करून घेऊया आणि मग सर्व कसं करायचं ते दाखवूया डिशमध्ये. गॅस बंद करते आणि आमटी शिजल्या का आपण बघूया. बटाटा शिजलाय का बघूया. थोडासा अजून कच्चा आहे आणि एक 5 मिनटं शिजून द्यायचा. झाकून ठेवते. थोड्या वेळानं आपण आता आपण गरमागरम मिसळ सर्व करूया. ह्याच्यात मी आता पहिला खिचडी घालते. थोडीशी खिचडी घालूया. त्याच्यावर रताळाचा खीस,
त्याच्यावर आता ही आपले बटाट्याची शेव केलेली आहे ही घालूया भरपूर. आणि ही बटाट्याची आमटी. थोडंसं दही घालायचं आता आपल्याला याच्यावर. तुम्हाला लिंबू आवडत असेल तर लिंबूसुद्धा घालू शकता. 1 चमचावरच दही घातले आणि थोडंसं त्याच्यावर तिखट भुरभुरूया, जास्त नाही. आणि परत थोडीशी साईडला शेव टाकूया. ही आपली उपासाची मिसळ तयार झाली. अशा पद्धतीने तुम्ही उपासाची मिसळ करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.